यानंतर पावसासंदर्भातल्या बातम्या पाहूया। मुंबईमध्ये पावसामुळे सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे आणि त्याचा परिणाम रस्ते वाहतुकीवर झालाय। पश्चिम द्रुतगती मार्गावर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे, तर काही ठिकाणी संथ गतीने वाहतूक सुरू आहे। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। सध्या मी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आहे आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर ज्या प्रकारे मुसळधार पाऊस या सगळ्या पश्चिम उपनगरात मागील तासाभरापासून पडतोय आणि त्यामुळे आपण बघतोय रस्ते वाहतूक आपल्याला मंदावलेली पाहायला मिळते। अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे, पावसाचा जोर वाढत आहे आणि त्यामुळे आपण बघतोय अगदी अंधेरी पूर्व पासून ते पुढे वाकोल्यापर्यंत अशा प्रकारच्या लांबच लांब रांगा आपल्याला वाहनांच्या पाहायला मिळत आहेत। कारण पुढे जर आपण बघितलं तर विमानतळाचा हा रस्ता, विमानतळावरून ही सगळी वाहनं बाहेर येत आहेत, तर पश्चिम उपनगरातली वाहनं मग अगदी बोरिवली कांदिवलीपासून ही जी वाहनं आहेत ती पुढे दादर मुंबईकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे सखल भागात पाणी साचतंय, तसं वाहतूक कोंडी ठिकठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। मग गोरेगावचा सखल भाग असेल किंवा मग अंधेरीचा सबवे असेल आणि त्या ठिकाणी जेव्हा ही वाहनं एकत्र येत आहेत तेव्हा आपण कशा प्रकारे ही वाहतूक कोंडी, तर काही ठिकाणी संत गतीनं ही वाहतूक पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते। तर सोमवार हा आठवड्याचा पहिला दिवस, कामाचा पहिला दिवस आणि त्यामुळेच अनेक जण जेव्हा कामाला निघालेले आहेत तेव्हा अशा मुसळधार पावसातनं आणि अशा वाहतूक कोंडीतनं संत गतीच्या या वाहतुकीतून मुंबईकरांना मार्ग काढावा लागणार आहे। कॅमेरामॅन विनय राजभर समेत वेदांतने, एबीपी माझा, मुंबई।